जो ज्याच्या मागे पळतो ते त्याच्या बंधनात असतो, लक्षात ठेव. पैसा असेल, प्रतिष्ठा असेल, नाते असतील, तुमचं प्रेम असेल, काम असेल, करिअर असेल, जे काही असेल, तिने तुम्हाला बंधनात अडकलंय का तुम्ही तिच्या बंधनात अडकले? तुम्ही तिच्या बंधनात आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की आम्हाला बंधनांनी अडकवलेलं आहे, आम्हाला सीमांनी अडकवलेलं आहे, असं आम्ही जेव्हा सगळ्या समाजाला सांगतो तेव्हा आम्ही आमचं मन आम्हाला मूर्ख बनवत असतो. ही नाती, हे बंधनं, या सीमा, या सर्व आपणच आपल्याला घातलेली आहे. प्रकृतीने कोणालाही बंधनं घातलेली नाहीये. त्या सीमा तोडण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हावं लागेल, तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. तुमचं डोकं दुखतंय, दुसऱ्याने इंजेक्शन घेऊन काय उपयोग आहे का? तसं जर असतं तर मग जग फार विचित्र बनलं असतं. कुणी पण कोणाला धरलं असं इंजेक्शन मारलं असतं. थांब, माझं डोकं दुखतंय, तू इंजेक्शन घे. मित्रांनो, इथे जे काही करायचंय ते ज्याचं त्याला करायचं आहे. तुम्ही जोपर्यंत तुम्ही निर्माण केलेल्या सीमा तोडत नाही तोपर्यंत तुम्ही त्यातच अडकून राहणार. कोणी येणार नाही तुम्हाला सोडवायला. तुम्हाला त्या मुलीची कहाणी माहिती असेल, रेल्वे ऍक्सिडेंटमध्ये तिचा पाय गेला, अनकॉन्शियस झाली. त्या जखमेला किड्या मुंग्या लागल्या. जेव्हा तिला जाग आली, शुद्धीवर आली, तिने स्वतःच हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. काही माणसांच्या मदतीने स्वतः उपचार केले आणि कृत्रिम पाय बसवून घेतला. हिमालय सर केला तिने. हिमालय, माउंट एव्हरेस्ट सर करणारी ती पहिली महिला आहे अशी अपघातून वाचलेली. आज ती गिर्यारोहणाचं काय देते? प्रशिक्षण देते. तिने स्वतःला मर्यादा घातल्या का? हे आम्ही शिकायचं. आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनेक मर्यादा आहे. या मर्यादा आम्ही निर्माण केलेल्या आहे. त्या मर्यादांच्या पलीकडे खरं जीवन आहे. आणि जोपर्यंत तुम्ही त्या मर्यादा तोडत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवनाचा खरा आनंद, खरा अर्थ कधी कळणार नाही. या सीमा तोडून जो पुढे जाईल तो खऱ्या खुरा जीवनाचा आनंद घेईल आणि या समाजाला आनंद देईल. मित्रहो, एकदा एक ज्ञानी, एक संत एका गावामध्ये आले आणि ते सत्संग करत होते. समोरच्या सर्व भक्तांना सांगत होते की मोह, माया, सुख, दुःख हे सगळं तुम्ही पकडून ठेवलेलं आहे. मला हे शक्य आहे, मला हे शक्य नाही आहे, ह्या सगळ्या मर्यादासुद्धा तुम्ही पकडून ठेवलेल्या आहे. भक्त म्हणायचे, महाराज की फार अवघड आहे हो, हा संसार, या जबाबदाऱ्या, यातून बाहेर पडणं फार अवघड आहे. या मोहाचं जाळं तोडणं एवढं सोपं नाही आहे. तुम्ही संसार केलेला नाही आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं. तुम्ही आमच्यासारखं लग्न करा, मग तुम्हाला कळेल या संसाराचं बंधन किती तीव्र आहे. ह्यातून आम्ही सुटू शकत नाही, आमच्यावर मर्यादा आहे. कधी कधी मुलंसुद्धा असं म्हणतात, मी माझ्या आईवडिलांना सोडून जाऊ शकत नाही. आणि तोच मुलगा लग्न झाल्यावर बायकोच्या सांगण्यावरून शहरात राहायला जातो. आईवडिलांना म्हणतो तुम्ही इकडे येऊ नका, इकडे हवा जास्त गरम आहे. आता गरम कोण आहे त्यालाच माहिती आहे फक्त. म्हणजे त्या भक्तांना ज्यावेळेस हे संत समजून सांगत होते तेव्हा त्याचे भक्त असं म्हणायला लागले. त्याच वेळेस समोरून एक शेतकरी आपल्या गाईला घेऊन चाललेला होता. संत म्हटले, तुम्हाला असं वाटतं की ही सगळी बंधनं तुमच्यावर आहेत, तुमच्यावर लादलेली आहेत, ह्या जबाबदाऱ्या तुमच्यावर लादलेल्या आहेत? हो म्हणे, आम्ही यांच्यामध्ये गुरफटलेलो आहोत, आम्ही हे सोडू शकत नाही. कारण आम्हाला पकडलेलं आहे ह्या जबाबदाऱ्या, या बंधनांनी, या नात्यांनी. आम्ही यातून बाहेर पडू शकत नाही, आम्हाला त्या जबाबदाऱ्या पार पाडणंच आहे. तर साधू सांगत होते, तुम्ही ह्या सगळ्या जबाबदाऱ्या किंवा ह्या सगळ्या बंधनातून मुक्त होऊनही जबाबदाऱ्या पार पाडू शकता, काही अडचण नाही. मोहात न राहता, तुम्ही भावनांची गुंतागुंत न करता देखील आयुष्य खूप सुंदरतेने जगू शकता, तुमचे संबंध सांभाळू शकता. ते म्हणे, महाराज शक्य नाही. या सर्व यांनी आम्हाला धरलेलं आहे. माझी पत्नी माझ्याशिवाय जगू शकत नाही, माझ्या मुलांचं पालनपोषण माझ्याशिवाय कोणी करू शकत नाही, माझ्या म्हाताऱ्या आईला कोण सांभाळणार या वयात? हे सगळं माझ्यामुळे आहे. या सर्व नात्यांनी मला असं बंधन, असं बांधून ठेवलेलं आहे. या प्रकृतीने, या परमात्म्यानेच मला ही जबाबदारी दिलेली. जणू काही परमात्म्यानेच याला लग्न करायला सांगितलं होतं. परमात्म्याने ज्याला मुलांना जन्म द्यायला सांगितलं होता. मुलं होत नव्हते तर यांनी किती उपचार केले. बायको 2 वेळा माहेरी पळून गेली, परत आणली याने. आणि हा संतांना काय सांगतो, नाही तुम्हाला माहीत नाही मला बंधन. मग साधू म्हटले, तो समोरचा जो गाय घेऊन चाललेला जो शेतकरी आहे, कुणी कोणाला धरलेला आहे? सगळे एका सुरात म्हटले, काय बोलता महाराज, हे कोणी पण, एखादा वेडा माणूस पण सांगू शकेल की त्या गाईला त्या शेतकऱ्याने धरलेला आहे. म्हणजे चूक शेतकऱ्याला गाईने धरलेला आहे. काय बोलता, गळ्यात दावं तर गाईच्या आहे, शेतकरी दावं धरून उडतोय, तुम्ही असं कसं बोलू शकता? म्हणे महाराज, म्हणजे बघायचं आहे तुम्हाला? तो म्हणे, हो बघायचं आहे. त्या शेतकऱ्याला हात मारली, शेतकरी दादा इकडे या. आले शेतकरी दादा. म्हणजे तुम्ही या गाईला कुठे घेऊन चाललात?
म्हणे मी दवाखान्यात घेऊन चाललेलो आहे, तिला उपचार करायचा आहे, आजारी आहे. म्हणे मग ओरड का नेत आहे? म्हणे तिची इच्छा नाही आहे म्हणून त्याला मी ओरड देतोय. म्हणजे कोणी कोणाला धरले? म्हणे मी तिला धरलेलं आहे. मग कोण कोणाच्या बंधनात आहे? म्हणजे गाई माझ्या बंधनात आहे. अरे वा, एक काम करा, गाईचं दावा सोडून द्या. म्हणे का? मी सांगतो सोडून द्या. अहो म्हणे ती हाती लागणार नाही परत. म्हणे आम्ही सगळेजण हाती लावायला मदत करू. एवढे सगळे कशा करताय माझे भक्त? म्हणे ठीक आहे महाराज. भक्त मंडळीने विचारलं, तुमची नक्की ठाम विश्वास आहे ना कोणी कोणाला धरलेलं आहे? तर म्हणे हो, त्या गाईला शेतकऱ्यांनी धरलेलं आहे, गाई शेतकऱ्याच्या बंधनात आहे. सोडा गाय. गाई सोडली. सोडलेली गाय आपल्या वासराकडे एवढ्या जोरात पळायला लागली का तो शेतकरी तिच्या मागे पळायला. सभेच्या जागेवर राहिली आणि तो शेतकरी त्या गाईच्या मागे तिच्या घराकडे पळत 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 सुटला मागे. मग भक्तांना विचारलं महाराजांनी, आता मला सांगा कोण कोणाच्या मागे पळतोय? ते म्हणे गाईच्या मागे पळतोय म्हणे शेतकरी. म्हणे मला सांगा, जो ज्याच्या मागे पळतो ते त्याच्या बंधनात असतो, लक्षात ठेव. जो ज्याच्या मागे पळतो, मग तो पैसा असेल, मग ती प्रतिष्ठा असेल, ती गाय म्हणजे कोणी पण असेल, पैसा असेल, प्रतिष्ठा असेल, नाते असतील, तुमचं प्रेम असेल, काम असेल, करिअर असेल, जे काही असेल, ती गाय तिने तुम्हाला बंधनात अडकलंय का तुम्ही तिच्या बंधनात अडकले? तुम्ही तिच्या बंधनात आहे, तिने तुम्हाला बंधनात अडकवले, ती तर मोकळं व्हायला बघते. लक्षात घ्या, हा पैसा सहज तुमच्याकडे येतो का? बडे पापड बेलने पडते. ज्यांनी ज्यांनी कमावला त्यांना विचारा, पैसा कमवण्यासाठी काय करावं लागतं. ज्यांनी प्रतिष्ठा कमावली त्यांना विचारा काय गमवावं लागतं. ज्यांनी आपलं करिअर उंच शिखरावर नेलं त्यांना विचारा, व्हॉट इज द पेन बिहाइंड देअर गेन. त्यांच्या कमाईच्या पाठीमागे त्यांचा किती वेदनांनी भरलेला इतिहास आहे, विचारा त्यांना. सांगण्याचं तात्पर्य काय की आम्हाला बंधनांनी अडकवलेलं आहे, आम्हाला सीमांनी अडकवलेलं आहे, असं आम्ही जेव्हा सगळ्या समाजाला सांगतो तेव्हा आमचं मन आम्हाला मूर्ख बनवत असतं. ही नाती, हे बंधनं, या सीमा, या सर्व आपणच आपल्याला घातलेली आहे. प्रकृतीने कोणालाही बंधनं घातलेली नाही आहे. त्या सीमा तोडण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हावं लागेल, तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. मला सांगा, तुमच्या मनामध्ये भूत घुसलं आहे, विचारांचं, कल्पनांचं, ते भूत कोण घालू शकतं? तुम्हीच. अर्थात तुमच्या डोक्यामध्ये जी शंका आहे, बघा कधी कधी शेतकरी आपल्याला यूट्यूबवरती प्रश्न विचारतात, हे कसं शक्य आहे? आमचं अख्खं आयुष्य गेलं, आमच्या आयुष्यात आम्ही कधी 1 एकरामध्ये 15 टन वांगी काढली नाही किंवा टोमॅटो काढली नाही, तुम्ही सांगता 90 टन. आम्ही 40 गुंठ्यामध्ये कधी 20 क्विंटल, कधी 20 टन, कधी आम्ही टरबूज नाही काढलं, खरबूज, आणि तुम्ही सांगता 20 गुंठ्यामध्ये 30 टन. आम्ही 50 एकरामध्ये करोडपती होत नाही आणि तुम्ही सांगता 4 एकरामध्ये डबल करोडपती. शंका येते. शंका कोणाच्या मनात आली आहे? तुमच्या पोटात दुखतंय, दुसऱ्याने गोळी खाऊन काय उपयोग आहे का? तुमचं डोकं दुखतंय, दुसऱ्याने इंजेक्शन घेऊन काय उपयोग आहे का? तसं जर असतं तर मग जग फार विचित्र बनलं असतं. कोणी पण कोणाला धरलं असतं, इंजेक्शन मारलं असतं. थांब, माझं डोकं दुखतंय, तू इंजेक्शन घे. पहिलं तर नवरा बायको मध्ये सुरू झालं असतं. हां, माझं पोट दुखतंय, तू पहिली गोळी खा. मित्रांनो, इथे जे काही करायचं आहे ते ज्याचं त्याला करायचं आहे. जिथल्या तिथं, ज्याचं त्याला आणि जेव्हाच्या तेव्हा, हे नियम लक्षात ठेवा. हां, यात बदल नाही जगामध्ये. तुमच्या डोक्यामध्ये जे शंका आहे, तुमच्या डोक्यात जी भीती आहे, तुमच्या डोक्यामध्ये जो सेल आहे, तुमच्या शरीरामध्ये जे त्रास आहे, ह्या सर्वांचा विलाज फक्त तुमच्याजवळ आहे. पण आमची गंमत कशी आहे पहा, समस्या आम्ही तयार करणार आणि उपाय मात्र दुसऱ्यांनी करायचे. किती भोळी बाबडी अशा आहे. आजारी आम्ही पडायचं आणि बरं कोणी करायचं? डॉक्टरांनी. मग ते पण तुम्हाला बरं केल्यासारखं करता. मग आज काय चाललंय सगळीकडं? कधी कुठल्या डॉक्टरनी कधी कुठला पेशंट बरा केला आहे का? नाही. थोडे दिवसासाठी त्याला फक्त आजाराचा विसर पाडतो तो. म्हणतो नाही, तुम्हाला 8 दिवसांनी यावं लागेल. मी आता ह्यावेळेस पुढचा डोस देतो. मागच्या वेळेस आपण 2 टाक्याचं केलं होतं, आता 20 टाक्याचं करू ऑपरेशन. मागच्या वेळेस 1 काढली होती, आता 2 पण काढू. किडन्या म्हणतोय मी. इन्फेक्शन जसं पसरत जातं तसं डॉक्टर एक अवयव काढत राहता. त्यांना झाडाचं जसं काही एक फळ तोडल्यासारखं आहे, फांदी तोडण्यासारखं आहे त्यांच्यासाठी. लक्षात घ्या, त्यांच्यासाठी तुमचं शरीर म्हणजे एक प्रयोगशाळेमधली बॉडी आहे फक्त, हे लक्षात ठेवा. त्यांना तसं शिकवलेलं आहे.
तुम्हाला तुमची काळजी नको. ते त्यांच्या करिअरशी प्रामाणिक आहे. त्यांचा उद्देश वाईट नक्कीच नाही आहे, पण त्यांना जे शिकवलेले ते तेच करणार आहे. आणि म्हणून त्यांनाच दोष देत बसण्यापेक्षा आपण आपल्याला समजलं पाहिजे की जर आमच्या शरीरामधून जर आजार निर्माण होत असतील तर निरोगीपणा, स्वास्थ्य का निर्माण होऊ शकत नाही? आमच्या शरीराला जर आम्ही बंधनामध्ये अडकवल्याचा अनुभव करतो, आम्ही मुक्त का करू शकत नाही? बंधनात टाकणारे पण आम्हीच आहोत आणि बाहेर काढणारे सुद्धा आम्हीच आहोत. डिप्रेशनमध्ये आपण जातो. कोणी घातलं तुम्हाला डिप्रेशनमध्ये? नैराश्यामध्ये कोणी घातलं तुम्हाला? तुमच्या विचारांनी, तुमच्या चिंतनाने, तुमच्या सहवासाने, तुमच्या कुसंगाने. मग त्याच्या विरुद्ध करा ना. सत्संग करा, सत्संग करा, सद्विचार घ्या डोक्यामध्ये. पण आम्ही नेमकी त्यावेळेस जेवढे निगेटिव्ह, जेवढे वाईट विचार करता येईल तेवढे वाईट विचार करते तुम्हाला. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला आज सांगताय, तुम्ही जोपर्यंत तुम्ही निर्माण केलेल्या सीमा तोडत नाही तोपर्यंत तुम्ही त्यातच अडकून राहणार. कोणी येणार नाही तुम्हाला सोडवायला. तुम्हाला त्या मुलीची कहाणी माहीत असेल. रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये तिचा पाय गेला, पाय तुटला, अनकॉन्शियस झाली. त्या जखमेला किड्या मुंग्या लागल्या. जेव्हा तिला जाग आली, शुद्धीवर आली, तिने स्वतःच हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. काही माणसांच्या मदतीने स्वतः उपचार केले आणि कृत्रिम पाय बसवून घेतला. हिमालय सर केला तिने. हिमालय, माउंट एव्हरेस्ट सर करणारी ती पहिली महिला आहे अशी अपघातून वाचलेली. विचार करा ना तुम्ही. आज ती गिर्यारोहणाचं काय देते? प्रशिक्षण देते. तिने स्वतःला मर्यादा घातल्या का? ह्या मर्यादा कोणी घातल्या? आम्ही घातल्या. आम्हाला. आम्ही डोळे असून आंधळे आहे आणि आंधळ्यांचा कधी ॲक्सिडेंट होत नाही, हे लक्षात ठेवा. मग नेमकी आंधळे कोण हा प्रश्न आहे. हां, तुम्हाला ईश्वराने डोळे दिले याची तुम्हाला किंमत नाही. तुम्ही त्यांना मर्यादा घालता. मला सांगा, आमच्या या जीवनामध्ये आम्ही कुठल्या स्तरावर जगायचं हे हा निर्णय कोणाचा आहे? आमचा आहे. आम्ही फक्त जेवण, खाणं, पिणं, झोपणं याच्यामध्ये जर आमचं जीवन अडकून ठेवलं, ही जर मर्यादा घातली नाही, आपल्याच्याने बाकीचं काय होऊ शकत नाही. मग तू माणसा जन्माला का आलास? मला सांगा, एखादा व्यक्ती राजाच्या पोटी जन्माला आला. राजाच्या पोटी जन्माला आल्यानंतर तो जर एखाद्या सामान्य माणसासारखा, बॅवेरसारखा जगत असेल तर तो त्या राज्याचा वारस होण्याचा लायक आहे का? त्याने त्या राजाच्या पोटी जन्माला येऊन ह्या संपूर्ण समाजाचा, त्या प्रजेचा, त्या राजाचा, त्या प्रकृतीचा काय केला आहे? घोर अपमान केलेला आहे. त्यांनी स्वतःच्या मर्यादा काय केल्या पाहिजे? तोडल्या पाहिजे. तो फक्त स्वतःपुरता जगण्याचा प्रयत्न करतो. आजकाल आम्ही बघतो, जेवढे श्रीमंत लोक असतील, राजनेता असतील, जेवढे उद्योगपती असतील, जास्त करून त्यांची पुढची पिढी आळशी जन्माला येते. त्याचं कारण काय? कारण त्यांनी स्वतःला मर्यादा घातलेल्या आहे. कसल्या मर्यादा घातल्या? की माझा जन्म फक्त मौज मजा करण्यासाठी. बरोबर आहे. हे सगळं कमावलेलं आहे. हे कोणासाठी आहे? माझ्यासाठीच तर आहे. मग मी याचा आनंद घेतला, पण त्याला खरं आनंद घेण्याची व्याख्याच कळत नाही. हीच गोष्ट सामान्य व्यक्तीच्या बाबतीमध्ये. सामान्य व्यक्ती असं म्हणतो की आपली काही क्षमता आहे का साहेब? आपले पोरांनी कुठे कलेक्टर व्हावं का? हां, पण जो आपल्या मुलाला असं प्रोत्साहन देतो तो आपल्या मुलाला कलेक्टर करून दाखवतो. पट्टीमध्ये आणि रिक्षा चालवणाऱ्या अनेक लोकांची मुलं काय झाली? काल आपण व्हिडिओ बघितला. नाशिकमध्ये एक रिक्षा चालवणारा माणूस आपल्या उतार वयामध्ये आता रिक्षा चालू शकत नाही म्हणून गावाकडे गेला, शेती करायला लागला. जी केमिकलची शेती बाकीच्या लोकांना सोपी वाटते ती शेती त्याला काय वाटली? अवघड वाटली. तो म्हणे 2 वर्षामध्ये वैतागलो मी. अरे काही झालं का दुसऱ्याला विचार, काही झालं का दररोज दुसऱ्याला विचारा. उठता, बसता, झोपता, प्रत्येक गोष्ट हां आता काय करू, आता काय करू. हे तुमचं तंत्रज्ञान मला एवढं सोपं वाटलं की सरसकट लिहिलेलं आहे कागदावर, त्याप्रमाणे करायचं, तसे रिझल्ट दिसता आणि बिंदास झोपा. त्याच्याबरोबरचा 15 वर्ष अनुभवी असलेला शेतकरी त्याच्यापुढे फिका पडला, चकित झाला. तो त्याच्या सीमा तोडायला तयार नाही आहे. केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही. या सीमा त्याला घातल्या कोणी? त्यानेच घातल्या, समाजाच्या बरोबर राहून. हे आम्ही शिकायचं आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनेक मर्यादा आहे. या मर्यादा आम्ही निर्माण केलेल्या आहे. त्या मर्यादांच्या पलीकडे खरं जीवन आहे. आणि जोपर्यंत तुम्ही त्या मर्यादा तोडत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवनाचा खरा आनंद, खरा अर्थ कधी कळणार नाही. आणि त्या मर्यादा आम्हीच निर्माण केलेल्या आहे, तेव्हा आम्हालाच तोडाव्या लागतील.
बाहेरचा येऊन कोणीही त्या मर्यादा तोडू शकत नाही. मला सांगा, तुम्ही जर हात बांधला, हाताची गाठ बांधली, तर ती कोणीतरी येऊन सोडू शकतो. तुमच्या कमरेच्या कपड्याची नाडीची गाठ कोणी बांधली, ती समोरचा येऊन सोडू शकतो. तुमच्या गळ्यामध्ये हारांचा काही गुंता झाला, तो समोरचा येऊन सोडू शकतो. पण तुमच्या मनातली गाठ, तुमच्या मनातल्या विचारांचा गुंता बाहेरचा येऊन कधीच सोडू शकत. तुमच्या परवानगीशिवाय, तुमच्या मदतीशिवाय, तुमच्या इच्छेशिवाय हे कदापि शक्य नाहीये. आणि म्हणून जर आम्ही सीमा घालण्याची किंवा मर्यादा घालण्याची जर निर्माते आम्ही आहोत, तर त्याचं नष्ट करण्याचे सुद्धा आम्हाला संहारक पण बनावं लागेल. आणि म्हणून सद्गुरू सांगता की आज जीवन जगत असताना आम्हाला ज्या ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की हे मी करू शकत नाही, आय कांट डू इट, हा विचार ही स्वतःला घातलेली सीमा आहे. मी हे करू शकत नाही, त्याच्यामध्ये शब्द आला, मी हे का करू शकत नाही. व्हाय, ज्याच्या जीवनामध्ये व्हाय आला त्याच्या जीवनामध्ये हाय आला. लक्षात ठेवा, हाय म्हणजे काय? प्रगती. ज्याने व्हायला बाय केला त्याच्या जीवनामध्ये अधोगती आली, हे लक्षात ठेवा. जो जीवनामध्ये सतत व्हाय का हा प्रश्न सतत विचारत राहतो स्वतःला आणि त्याचं उत्तर शोधतो, तो व्यक्ती नेहमी आयुष्यामध्ये एक एक पाऊल पुढे सरकत राहतो, जीवनाचा अनुभव घेत राहतो. कदाचित त्याचं जीवन संघर्षाने भरलेलं असेल, परंतु त्याचं जीवन सुंदर असतं, इतरांसाठी आदर्श असतं. जो आपल्या आतमध्ये असलेला व्हायला काय करतो? हाय करतो, दरवेळेस हाय करतो, तो त्याच्या जीवनामध्ये हाय प्रगती करतो. लक्षामध्ये. आणि म्हणून तुमचा हा जो व्हाय आहे, हा व्हाय म्हणजे का, हाच तुमच्या सीमा तोडू शकतो. आणि म्हणून तो तुमच्यामध्ये निर्माण करा आणि त्याचा पाठपुरावा करत राहा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेव्हा सीमा तोडायला लागाल, जेव्हा तुम्ही तुमच्या घराची सीमा तोडली तेव्हा तुम्ही बालवाडीमध्ये गेले, जेव्हा तुम्ही बालवाडीची सीमा तोडली तेव्हा तुम्ही मराठी शाळेत गेले, मराठी शाळेची सीमा तोडली तुम्ही हायस्कूलमध्ये गेले. अनेक जण त्या सीमेमध्ये आजही अडकलेले आहे. काही जणांनी अजून मराठी शाळा सोडलीच नाही. तो म्हणतो सर मी 3रीच पास आहे. अच्छा, चांगलं आहे. काही जणांनी हायस्कूलची मर्यादा तोडली आणि कॉलेजला पोहोचले, काहींनी कॉलेजची मर्यादा तोडली आणि PhD पर्यंत पोहोचले. काही PhD ची मर्यादा तोडली आणि ते जीवनामध्ये प्रत्यक्ष उतरवलं. जवळजवळ 99% लोक PhDच्या मर्यादेमध्ये अडकलेले. मी PhD, फक्त इथंच PhD असतो एवढंच जागेत, किंवा घरामध्ये लटकवलेला असतो बोर्डवरती. तो इथं कधी PhD नाही राहत. कारण इथं काय तो PhD राहिला तर त्याच्या PhDचा समाजाला काय होईल? सतत उपयोग होईल. मला सांगा, एखादी विहीर खोदली आणि त्या विहिरीला पाणी लागलं, झालं का काम? ते पाणी सतत काय राहिलं पाहिजे? ते जर आटलं संध्याकाळपर्यंत तर भरपूर लागलं आणि आटलं. तसं तुमचं जे ज्ञान आहे ते शिखर गाठल्यानंतर ते पाझरत राहिलं पाहिजे. तुम्ही असा धबधबा बघायला जाता की जो चालू झाल्यावर काही तासात आटून जातो आणि जो चालू झाल्यावर कित्येक महिने टिकून राहतो. असा धबधबा किंवा जो वर्षभर चालू राहतो असा धबधब्याला लोक प्रचंड गर्दी करतात. तुमचं ज्ञानाचा झरा हा प्रचंड वाहत राहिला पाहिजे. तुम्ही मर्यादा तोडल्या पाहिजे. आणि म्हणून अमर्याद जीवन जगायचं असेल तर तुम्ही स्वतःला शरीर आणि मनाच्या स्तरावरून पुढे ढकललं पाहिजे. शरीराच्या वेदना आणि मनाचे जे काही दुःख असेल, यातना असतील, त्या यातनांमधून बाहेर पडलं हेच तुमच्या सीमा तोडण्याचं पहिलं लक्षण आहे. तुम्हाला तुमच्या शरीराच्या वेदनांचं काही वाटत नाही, तुमच्या मनाच्या यातनांचं तुम्हाला काही वाटत नाही, तुम्ही त्याला बघू शकता, चला तुमचं चालू द्या, मी मात्र माझ्या मार्गावर अग्रेसर आहे. या सीमा तोडून जो पुढे जाईल तो खऱ्याखुरा जीवनाचा आनंद घेईल आणि या समाजाला आनंद देईल. धन्यवाद.